वाव, ॲक्च्युली आमच्यासोबत एक प्रॉब्लेम झाली की आमची बस तर यानंतर आम्ही काय केलो, कुठे गेलो, काय खाल्लं, किती मस्ती केली हे सगळं झटपट तयार होऊन फिरायला निघालो. हा आहे DN नगर मेट्रो स्टेशन, जो अंधेरी वेस्टला आहे. ही का थांबली? हिला काय वाटलं, ही हरवेल की मी हरवेल? नाही हरवत ग, तुझ्याकडेही फोन आहे, माझ्याकडेही फोन आहे, कॉल करता येते, कॉल करून विचारायचं. मग आम्ही तिकीट काढायला निघालो. अरे अरे अरे, हे बाई हिने पहिले तिकीट घेऊन चालली गेली, आम्ही राहिलो वाट बघत. फायनली भेटली आम्हाला पण तिकीट आणि आम्ही समोर निघालो. तर आम्ही केली इथे तिकीट स्कॅन आणि चलो. हाय गाईज, बस झटपट आम्ही मेट्रो पकडतोच म्हटलं की मेट्रो सुटली. ठीक आहे, बाय बाय मेट्रो, दुसऱ्यांची वाट बघू आम्ही. आता एक मज्जा, जितकं खाली दिसतंय ना, अगदी 2 मिनिटात फुल पब्लिक लाईनी लागून जाते तिथे मुंबईला मेट्रोसाठी, लोकल्ससाठी. हे बघा, आली तिकडनं पुन्हा एक मेट्रो. आता तिथे पण लोक भरतील. आमची कधी आली 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 मेट्रो, आली मेट्रो, आली मेट्रो, आली. थांब 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 थांब, अरे थांब, अरे बी बी स्पीड कमी कर बे, थांब हे बे, थांब ना हे. आली आली परत एक मेट्रो आली. हा, आमची बाई आमची बाई आमची बाई. तर आम्ही मग मेट्रोमध्ये गेलो आणि जागा शोधायला गेलो, बट नाही भेटली जागा. सगळे बसून गेले पटापट पटापट. ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही उभं राहिलो. तर आम्ही जात होतो फ्रॉम DN नगर टू 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 फेविकॉल मरोल नाका. तर चला आता नजारे बघत बघत जाऊ आपण. एका स्टॉपवर घे लोक बाहेर, घे लोक अंदर. तर असं बघता बघता आम्ही पोहोचलो आमचा फेविकॉल मरोल नाक्याला. तर हा आहे फेविकॉल मरोल नाक्याचा एक्झिट पॉइंट. बघा कसे जिथे तिथे फेविकॉलची ब्रँडिंग केली आहे. ओके, त्यानंतर मग आम्ही फेविकॉल मरोल ॲक्वालाईनला गेलो आणि तिथनं तिकीट काढली आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची. काय भारी ना ॲक्वालाईन.
ॲक्च्युली माझी काही तिकीट काढत होती तोपर्यंत मी बघत बसले इकडे तिकडे तिकडे तिकडे. फायनली आम्हाला तिकीट मिळाली आणि आम्ही निघालो तर आय गेस इथे आमची चेकिंग होणार थोडीशी. हो, दिस इज लेडीज चेकिंग. चेक चेक चेक. ओके, बाय बाय. चलो स्कैन करके निकलते हैं. स्कैन स्कैन स्कैन. हाँ, वाह बेटे वाह, कहाँ स्कैन कर रही थी. चलो बढ़ते हैं आगे. ओ माय गॉड, धिस पब्लिक, मुंबई की पब्लिक, बाप रे. ओके, चलते रहो चलते रहो चलते रहो. हाँ, एक्वालाईन एक्वालाईन. फायनली मी तसं माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम एक्वालाईनने प्रवास करेल. तर या, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप लक्झरी, खूप क्लीन, मस्त वाटत होतं. तर वेटिंग इज ओव्हर अँड एक्वा मेट्रो आली. खुल जा गली गली सिम सिम, खुल जा खुल गया. हा हा हा, इथे खूप सारी स्पेस होती. आम्ही बसलो, पटापट जागा पकडली आणि तर लोक येत होते. थांबली, लल्ला 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 लल्ला. असं करता करता आमचा स्टॉप आला आणि आम्ही उतरलो. वाव, शॉर्ट्स घालून आहे मुलगी, किती क्यूट. बाप रे, खूप चाला लागते या मेट्रोच्या अंदर. मला ना चालता चालता हे पोस्टर्स दिसले आणि या पोस्टरमध्ये जेव्हा ही कन्स्ट्रक्शन चालू होती ना याची, त्यावेळेचे फोटोज आहेत. फायनली आम्ही पोहोचलो आपला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. चलते जाओ चलते जाओ चलते जाओ चलते जाओ. ॲक्च्युली आम्ही आमच्या जिजूला शोधत होतो. जिजू म्हणत होते मी इथे आहो, आम्ही म्हणत होते आम्ही इथे आहो. आता कुठे आहो तर माहिती नाही. जिजू 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 जिजू, वेअर आर यू जिजू. फायनली भेटले जिजू. चलो घुमने चलले. हे आहे इंडियन ऑइलची बिल्डिंग.
बांद्रा वर्ली सीलिंग. हा ताज हॉटेल. मस्त नजारे बघायला भेटत आहेत. वाव, बिल्डिंग्स. आणि हा आहे टनल, जो जवळपास 5 किलोमीटरचा आहे. इतका लांब. तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. तर हा आहे मरीन ड्राईव्ह, मुंबईचा खूप फेमस. खूप लोक येतात इथे, हा ना. अरे हाय डोगेश भाई. डोगेश भाई. ऍक्च्युली आम्हाला खूप तहान वगैरे लागली होती, तर आम्ही मिल्क पाणी वगैरे घेतलं आणि तितक्यात मला परत एक दुसरा डोगेश भाई दिसला. तर असा माझा दिवस गेला. खूप मजा आली, खूप मस्ती केली. मुंबई थोडी बघायला भेटली अँड त्यानंतर मग आम्हाला भूक लागली, तर आम्ही मुंबईतला खूप फेमस पर्शियन दरबार आहे तिथे जेवायला गेलो. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या. आपण परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.